काळ्या वाटणातील मटकीसाठी इथे एक कांदा घेऊन ठेचून घेऊन तो गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। 2 तुकडे खोबऱ्याचे घेऊन तसेच गॅसवरती भाजून घ्यायचे। खोबरे व कांदा व लसूण एकत्र बारीक करायचे व टोमॅटो, कोथिंबीर व आले हे याची एकत्र पेस्ट करून घ्यायची। एका कढाईमध्ये जास्तीचे तेल घालून त्यावरती बारीक मोहरी, कढीपत्ता व एक छोटा कांदा परतून घ्यायचा। त्यामध्ये काळे वाटण घालून चांगलं परतून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये वाटण घातल्यानंतर चवीनुसार मीठ, तिखट, हळद, जिरा पावडर, धने पावडर व किचन किंग मसाला, काळा मसाला घालून हे तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर त्यात टोमॅटो प्युरी घालून 2 ते 3 मिनिटं हा मसाला भाजून घ्यायचा। नंतर मसाल्यामध्ये मटकी घालून व्यवस्थित हलवून 2-3 मिनिटं त्याला वाफ द्यायची आणि त्यानंतर मग त्यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी घालून 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। आता काळ्या वाटणातील झणझणीत अशी गावरान मोड आलेल्या मटकीची लपतपीत अशी भाजी आता आपली तयार झालेली। याच्यासोबत आता आपण तांदळाची भाकरी केलेली आहे। त्रिकोणावरती क्लिक करून याची संपूर्ण रेसिपी पाहू शकता आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।